हम्म. त्याचा सॉफ्टवेअर. आज आपण स्टॅड मध्ये बिल्डिंग डिझाईन कसं करायचं किंवा बिल्डिंगची मॉडेलिंग कशी करायची ती आपण आजच्या सेशन्स मध्ये बघणार आहोत. त्याच्या आधीच्या सेशन्स मध्ये मी तुम्हाला एक कंटिन्युअस बीमचा अनालिसिस दाखवलेला. त्याच्या आधीच्या बीम्स मध्ये लेक्चर्स मध्ये फिक्स्ड बीमचा अनालिसिसचा पोर्शन दाखवलेला. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की मॅन्युअल रिझल्ट आणि स्टॅड वरती रिझल्ट जो आहे तो कम्पेअर करून बघितलेला. आपला तो रिझल्ट सेम्स येत होता. लोड्स कसे अप्लाय करायचं हे पण आपण जेव्हा अनालिसिस करतोय म्हणजे कन्व्हिनियन्स बीमचं जेव्हा अनालिसिस करत होते तर त्यामध्ये मी वेगवेगळ्या टाईपचे लोड्स ऍड केलेले. लिनियर वॅडिंग लोड असेल, मुवमेंट्स असेल, त्याच्यानंतर युडीएल असेल, त्याच्यानंतर पॉइंट लोड असेल. ओके, तर ह्या सगळ्या लोडचं पण आपण काय केलंय लास्टच्या सेशन्स मध्ये पार्ट बघितलेला आहे. सपोर्ट्स पण बघितलेले आहे. आता मला बघायचं आहे आजच्या सेशन्स मध्ये की एखादी बिल्डिंग आहे, एखादा प्लॅन आहे तुमच्याकडं. तो प्लॅन तुम्हाला स्टॅड मध्ये काय करायचा आहे, अनालिसिस करायचं. किंवा एखादी बिल्डिंग आहे 1 स्टोरीची असू द्या, 2 स्टोरीची, 3 स्टोरीची. तर त्याचं तुम्हाला अनालिसिस करायचं. तर फर्स्ट असेल की जिओमेट्री कशी बनवायची. जिओमेट्रीचा टास्क असतो. तर जिओमेट्री फर्स्ट कशी क्रिएट करायची तो पार्ट आपण आजच्या सेशन्स मध्ये बघणार आहे. आता मी 1 मिनिट तुम्हाला दाखवते की आपली जी प्लॅन आहे, ठीक आहे, हा तुमचा प्लॅन आहे इथे दिसतोय. ओके, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. तर हा जो प्लॅन आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे दिलंय सिट आउट आहे म्हणजे इथून तुमचा ओपनिंग असेल, इथून लिव्हिंग आहे, त्याच्यानंतर इथं देवघर दिलंय. डायनिंगचा पोर्शन, इथं किचन आहे, इथं तुमचा स्टेअरकेसचा पोर्शन्स आहे ज्याच्यासाठी तुम्हाला इथं स्पेस दिलाय. बेडरूम इथं दिलाय, टॉयलेट इथं दिलेला आहे. ठीक आहे, सो असा एक फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन आहे. म्हणजे ग्राउंड फ्लोअर पण सेमच असणार आहे किंवा ग्राउंड फ्लोअरला तुमचे पार्किंग असेल. या टाईपचा प्लॅन मला काय करायचे, कॅड मध्ये क्रिएट करायचे, सॉरी स्टॅड मध्ये क्रिएट करायचे. आता इथं जर बघितलं तर इथं मला दिले, तुम्हाला काय दिले, साईज दिले, मीटर मध्ये दिलाय हा प्लॅन, राईट. मग मीटर मध्ये दिलाय हा एक्झॅक्टली प्लॅन मला कशात क्रिएट करायचे. जर समजा तुमच्याकडे कॅड मध्ये प्लॅन नसेल, जर कॅड मध्ये असेल डायरेक्टली इम्पोर्ट करू शकताय, पण कॅड मध्ये नाहीये प्लॅन. ओके, जसा हा प्लॅन आहे, मला ऍज इट इज हा प्लॅन बनवायचे. तर मी काय करेन, इथं जाईन स्टॅड मध्ये. ओके, चला आधी न्यू प्रोजेक्ट स्टार्ट करू. तेच इथे टाकलं मी बिल्डिंग, बिल्डिंग, आणि इथे केलं मीटर मध्ये, राईट. नेक्स्ट, फिनिश, आणि इथं आला. ठीक आहे, सो इथं आल्यानंतर फर्स्ट तर मला ग्रिड चेंज करावी लागेल. ग्रिड मी घेणार आहे एडिट मध्ये जाऊन इथे एक्झेड. आता हे पण मी सांगितलंय तुम्हाला की ग्रिड कसं चेंज करायचं. एक्झेड घेतलं, लिनियर मध्ये ओके केला. ठीक आहे, मग आता इथून फर्स्ट पॉइंट मी इथं डिफाईन केला. ठीक आहे, नोड इथं डिफाईन केला, एस्केप करा. आता या नोड कर्सरला राईट बटन क्लिक करा. इथून सिलेक्ट नोड जो आहे तो घेतला मी, नोड कर्सर, नोडला सिलेक्ट केलं. ठीक आहे, आता मला डिस्टन्स बघायचे. ओके, प्लॅनकडे येऊया परत. आता हा सिट आउटचा पोर्शन आहे. 3 मीटर वर्टिकल आहे. ओके, आणि 1.9 मीटर हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, 1.9/3. मग मी इथे एक नोड डिफाईन केला आपल्या स्टॅड मध्ये. तर या नोडला इथं मला ट्रान्सलेशन रिपीट तर करावं लागेल, किंवा तुम्ही काय करू शकताय, ट्रान्सलेशन रिपीट किंवा कॉपी किंवा पेस्ट. ओके, कॉपी पेस्ट यांनी पण करू शकता. आता हा नोड आहे. फर्स्ट तुम्हाला एक्स डायरेक्शन मध्ये करायचं आहे की तुम्हाला झेड डायरेक्शन. इथं डायरेक्शन बघा, इथं लक्षात येते एक्स आणि ही झेड. नोडला सिलेक्ट केलं. ओके, ट्रान्सलेशन रिपीटला येऊया. तर 1 मिनिट, ट्रान्सलेशन रिपीट, डायरेक्शन एक्स मध्येच जायचं. ठीक आहे, किती स्पेसिंग आहे, 1.9 मीटर. नंबर ऑफ स्टेप्स 1. लिंक स्टेप्स करायचं आहे तर करू शकता लिंक स्टेप्स, किंवा तुम्ही नाही केलं तरी चालते. ओके करा, फक्त नोड येईल. आला हा नोड. आता या दोन्ही नोडला सिलेक्ट करते. ओके, फर्स्ट नोड, नोड कर्सर घ्या, फर्स्ट नोड, कंट्रोल, सेकंड नोड, दोन्ही नोड सिलेक्ट केले. कॉपी करा, कॉपी पेस्ट न पण करू शकता. कॉपी, परत आले पेस्ट नोड करा. राईट बटन क्लिक करून कॉपी, राईट बटन क्लिक करून पेस्ट नोड. आता पेस्ट करताना कुठल्या डायरेक्शनला करणार आहे, झेडच्या, पण कुठल्या, पॉझिटिव्ह डायरेक्शन. सो झेड मध्ये 3 मीटर डिस्टन्स दिले, सो 3. ओके केला. सो दोन्ही नोड्स इथं 3 मीटरला माझे प्लेस झाले. मग ऍड बीमच्या मदतीने तुम्ही यांना जॉईन करा.
केला बघा, म्हणजे हा सिट आउट वाला पोर्शन इथं काय झाला माझा क्रिएट झाला. आता परत प्लॅन कडे आल्यानंतर हा पोर्शनचा इथं टॉयलेटचा अगेन 1.95 म्हणजे हे मला ऑलरेडी भेटले हॉरिझॉन्टल डिस्टन्स, वर्टिकल 1.35 वरती यायचे. ओके चला, मग मी इथे आले स्टँड मध्ये. मी काय केलं, नोड कर्सर घेतला, राईट बटन क्लिक करून किंवा इथून पण घेऊ शकता नोड कर्सर. फर्स्ट नोड कंट्रोल प्रेस, सेकंड नोड दोन्ही नोडला सिलेक्ट केलं, कॉपी पेस्ट किंवा ट्रान्सलेशन रिपीट दोन्ही पण करू शकताय. झेड डायरेक्शन मध्येच अगेन पॉझिटिव्ह झेड डायरेक्शन, पण स्पेसिंग किती आहे 1.35. तुम्ही इथे आले 1.35. इथं बघा आपण या डायरेक्शन्सला येतोय म्हणून काय झालं, पॉझिटिव्ह झेड डायरेक्शन 1.35. ओके आला हे नोट्स. आता याला जॉईन करा, सिलेक्ट केलं, फर्स्ट क्लिक, इथे क्लिक आणि ह्याला या पोर्शन्स मध्ये जॉईन झाला. ओके, म्हणजे सीट आउट टॉयलेटचा पोर्शन झाला. आता इथे बेडरूम कडे. बेडरूमचे डायमेन्शन्स बघा, हॉरिझॉन्टल किती दिले 3.20 आणि वर्टिकल दिले 4.20. सो पहिला वर्टिकल करा, नंतर हॉरिझॉन्टल केला तरी चालतंय, किंवा इथून हॉरिझॉन्टल पण टाकू शकता. इथं आलं, नोड कर्सर अगेन या नोडला सिलेक्ट केलं. ओके, ट्रान्सलेशन रिपीट और कॉपी दोन्ही वेळी एक्स डायरेक्शनलाच, पण कसली पॉझिटिव्ह डायरेक्शन. स्पेसिंग किती आहे 3.20. ओके, नंबर ऑफ स्टेप 1. ओके, लिंक स्टेप्स. ओके, आला हा नोड इथे. आता मी काय करेन, हा नोड आणि हा नोड कंट्रोल प्रेस करून या नोडला पण मी सिलेक्ट केलं, दोन्ही नोडला इथं काय केलं, सिलेक्ट केला. परत ट्रान्सलेशन रिपीट, डायरेक्शन कुठली झेड, स्पेसिंग किती येणार आहे 4.20. ओके, लिंक स्टेप्स केलं आणि ओके केलं. आला हा प्लॅन, म्हणजे हा बेडरूमचा जो काही एरिया आहे तो माझा इथं क्रिएट झाला. 4.2चा आहे ना आपलं, 4.2. ओके, आता इकडल्या साईडला इथे आल्यानंतर स्टेअरकेसचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती दिलाय बघा 2.30 दिलाय. ठीक आहे, 2.30. मग आता 2.30 दिल्यावरती मला इथं यूज करायचं आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल म्हणजे या नोडच्या मदतीने मी करू शकते या साईडला. ठीक आहे, चला स्टार्ट मध्ये आले, हा नोड सिलेक्ट केला इथून, नोड कर्सर नोड कर्सर नोडला सिलेक्ट, राईट बटन क्लिक, कॉपी पेस्ट, डायरेक्शन एक्स, एक्स मध्ये पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन 2.30. 2.30 आहे ना, हा 2.30 क्लिक केलं. ओके, आला 2.3 वरती. त्याच्यानंतर परत याला तुम्ही ऍड करू शकताय ऍड बिनच्या मदतीने असे. आता वरती या साईडला जायचंय मला. सो या साईडला जाताना इथे बघा, फर्स्ट तुम्हाला किती दिलंय 2.70 वरती दिलाय. ठीक आहे, 2.70. इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे. नोड म्हणजे जिथे तुम्हाला कॉलम्स असणार आहे. ठीक आहे, सो इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, म्हणजे तो किती वरती आहे 2.75 वरती आहे. राईट, मग मी काय करेन, इथून परत स्टॅड मध्ये आली, कुठला कुठला हा नोड्स, कंट्रोल प्रेस करा, नोड कर्सर घ्या, हा नोड म्हणजे दोन्ही नोडला सिलेक्ट केलं, ट्रान्सलेशन सॉरी कॉपी करा किंवा ट्रान्सलेशन पेस्ट केला. डायरेक्शन कुठली आहे झेड आहे, पण कुठली डायरेक्शन आहे झेडची, वरच्या साईडला जाते म्हणजे निगेटिव्ह आहे. सो इथं करताना -2.70 चेक करा एकदा, 2.75 आहे. सो -2.75. ओके, आणि इथून ओके केलं, झाले दोन नोड्स इथे ऍड झाले. समजतंय, मग तुम्ही यांना परत कनेक्ट करा ऍडबिनच्या मदतीने. झाला हा पोर्शन. ओके, देन नेक्स्ट काय आहे माझी इथं परत 2.43 इथून आहे. राईट, इथून 2.43 वर एकाच साईडला तुम्हाला काय दिलं इथं कॉलम्स दिलाय, पण इथं कनेक्ट करायला मला नोड तर लागणारच आहे. तिथे तुम्ही कॉलम ऍड करताना नका ऍड करू, पण इथं मला नोड सिलेक्ट करावा लागणार आहे. ठीक आहे, किंवा तो कॉलम जरी तुम्हाला स्टॅड मध्ये इथं नसला तरी स्टॅड मध्ये डिफाईन करावाच लागतो, नाहीतर तो जॉईंट कन्सिडर करणार नाही किंवा तो जॉईंट नाही होणार. सो त्याच्यासाठी मला काय लागेल इथं 2.43 वरती व्हर्टिकली मला जावं लागेल. स्टॅड मध्ये आली, नोड कर्सर घेतला, या नोडला सिलेक्ट केलं, कॉपी पेस्ट, अगेन जर डायरेक्शन मध्ये करते निगेटिव्ह, तो 2. किती आहे 2.43. ओके, सो -2.43 -2.43 इथं डायरेक्शन बघा तुम्हाला समजेल. ओके, आला हा नोड इथे. ओके,
आता सेम या साईडला पण तो नोड पाहिजे. सिलेक्ट करा. या दोघांचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती होतं इथं? 2.30. चला इथे या. कॉपी केलं याला मी. पेस्ट करताना एक्स मध्ये पण कसली डायरेक्शन? निगेटिव्ह. सो -2.30. ओके. आला हा नोड इथे. आता या दोघांना कनेक्ट करा. इथून ऍड बीमच्या मदतीनं इथे कनेक्ट, इथून इथे, आणि हा इथून इथे. समजलं? या टाइप मध्ये हा प्लॅन माझा इथे क्रिएट झाला. ओके. चला आता नेक्स्ट. परत इथं आले. आता इथं आला डायनिंगचा पोर्शन. किचनचा पोर्शन पहिला क्रिएट करते. किचन याच्या रेफरन्सनी बघा. हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिले 2.74, वर्टिकल 4.2. चला तर परत स्टॅड मध्ये आले मी. हा नोड सिलेक्ट केला. त्याच्या आधी नोड कर्सर घ्यावं लागेल. नोड सिलेक्ट करायसाठी नोड कर्सर सिलेक्ट. ट्रान्सलेशन रिपीट, कॉपी पेस्ट काही पण करू शकता. ठीक आहे. आता मी इथं ट्रान्सलेशन रिपीट केलं. एक्स डायरेक्शन पण कशी? पॉझिटिव्ह, कारण या साईडला जाणार आहे. जर या साईडला आली असते, आता लेफ्ट राईट, माझ्या राईटला जाते म्हणजे पॉझिटिव्ह, लेफ्टला आले म्हणजे निगेटिव्ह. सो इथं देते मी 2.74, पॉझिटिव्ह 2.74, आणि मी केलं ओके. हा नोड आपला झाला. आता या नोडला सिलेक्ट करायचं. परत ट्रान्सलेशन रिपीट मध्ये जाणार. डायरेक्शन झेड पण कशी? निगेटिव्ह डायरेक्शन, वरच्या साईडला जातोय. सो इथं दिलं -4.20, आणि मी केलं ओके. आली ही इथे. राईट. आता यालाच सिलेक्ट करून परत या साईडला नोड द्यावा लागेल, कारण कनेक्ट करायचं आहे ना मला. इथं कनेक्ट करायचं असेल तर मला इथं नोड पाहिजे, तरच तो ऍड बीम कनेक्ट होईल. ओके. बीम पण द्यायचा आहे ना मला, इथं बीम तर द्यावं लागेल. सो त्याच्यासाठी इथं नोड लागेल. मी काय केलं, याला सिलेक्ट परत केलं. कॉपी पेस्ट एक्स डायरेक्शन, पण कुठली? निगेटिव्ह. सो -2.74. ओके. आला इथे. आता ऍड बीमची कमांड. इथून सिलेक्ट इथे, देन इथे, आणि देन इथे केलं. सो या टाइप मध्ये तुम्ही काय करू शकताय? इथं नोड जो आहे तो क्रिएट करू शकताय. समजलं? या टाइप मध्ये. आता पुढचा पोर्शन येतोय तो म्हणजे ओके. आता बघा इथं मी काय सांगितलं, हा किचनचा जो पोर्शन आहे तो क्रिएट झाला. आता नेक्स्ट मला काय करायचं इथं? परत डायनिंग कडे आली. मग डायनिंग कडे सेम हॉरिझॉन्टल डिस्टन्स सेम आला. तर मला इथं व्हर्टिकल करायचे 2.7 वरती. स्लॅड मध्ये इथं या. परत या नोडला सिलेक्ट केला. नोड कर्सरनी कॉपी करा, पेस्ट करा. कॉपी पेस्ट. कुठल्या डायरेक्शनला? झेडला, पण कशी डायरेक्शन? निगेटिव्ह. हे लक्षात आलं पाहिजे. सो -2.7. ओके. झाला वरती 2.7 वरती. परत या नोडला सिलेक्ट, कॉपी पेस्ट. एक्स मध्ये, निगेटिव्ह एक्स मध्ये -2. किती आहे? 7. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 7.4. सो -2.74. ओके. आला म्हणजे डायनिंगचा पण पोर्शन जो आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. या टाइप झाला. आता वरती लिव्हिंग रूमचा पोर्शन, सॉरी देवघरचा पोर्शन होतं. ठीक आहे. आता देवघर मध्ये जर बघितलं तर व्हर्टिकल डिस्टन्स दिले 1.65, हॉरिझॉन्टल 2.74. तर मी पहिला काय करेन, इथं या नोडला सिलेक्ट केलं, राईट बटन क्लिक, कॉपी पेस्ट. झेड डायरेक्शन, निगेटिव्ह झेड डायरेक्शन, -1.64. ओके केला. या नोडला पण तुम्ही काय करू शकताय? सिलेक्ट करून कॉपी पेस्ट -1.64. ओके. झालं. 1.64च आहे ना आपलं? 65 आहे. ठीक आहे. 64 केलं मी. 65 त्याचा ऍक्च्युअल डिस्टन्स आहे. तर आपण या नोडला सिलेक्ट आणि डिलीट करूया. येस. परत सिलेक्ट, कंट्रोल सिलेक्ट, दोन्ही नोड, कॉपी पेस्ट, डायरेक्शन झेड, -1.65. निगेटिव्ह झेड डायरेक्शनला जाते म्हणून मायनस आहे. केलं. परत ऍड करा. ऍड बीमच्या मदतीने इथे झालं.
आता या साईडला आहेत. सो या साईडला जेव्हा लिव्हिंगचा पोर्शन्स होतो तर बघा इथून या पॉइंट पासून इथं 4.9 वरती एक पोर्शन्स क्रिएट केलेला दिसतोय. ठीक आहे, तो ऍड करावा लागेल. सो परत स्टॅड मध्ये आले, कुठून या नोड पासून दिले. सो सिलेक्ट करा या नोडला. त्याच्यासाठी नोड कर्सर सिलेक्ट केला, हा नोड कॉपी पेस्ट. डायरेक्शन्स कुठली आली एक्स, पण कसली डायरेक्शन्स नेगेटिव्ह. सो -4.09. ओके, आला हा नोड इथे. आणि आता कनेक्ट करा ऍड बीमच्या मदतीने. सो या पद्धतीने माझा प्लॅन जो आहे तो इथं क्रिएट झालेला आहे, दिसतोय या टाइप. हा झाला प्लॅन. इथं आहे सिट आउट, इथं आहे टॉयलेट, इथं आहे बेडरूम, इथं तुमचा स्टेअरकेसचा पोर्शन्स आहे, इथं आहे तुमचं किचन, डायनिंग, देवघर. राईट, हा झाला माझा प्लॅन. आता या हा तर मी ग्राउंडला प्लॅन केला फक्त. ठीक आहे, आता स्टोरी किती स्टोरी मध्ये द्यायचे मला, समजा 2 स्टोरी. म्हणजे जिओमेट्री कंप्लीट झाली माझी. कंट्रोल पॅनल मध्ये जिओमेट्री कंप्लीट. सिलेक्ट करा होल पोर्शन्सला, कंट्रोल प्रेस करून या बीमला पण सिलेक्ट केलं. ठीक आहे, आता करायची स्टोरी दाखवायची. सो मी इथं घेते ट्रान्सलेशन रिपीट करा किंवा कॉपी पेस्ट पण करू शकतो. ट्रान्सलेशन रिपीट बाय डायरेक्शन्स मध्ये. ठीक आहे, नंबर ऑफ स्टेप्स किती आहेत, फाउंडेशनचा पार्ट सोडून मला 2 स्टेप्स दाखवायचे. ठीक आहे, सो मी इथं 3 करते, 3 स्टेप्स केल्या. स्पेसिंग आता इथं बघताय, फर्स्ट जी स्पेसिंग आहे ती करते मी 1.5, म्हणजे खालचा फुटिंगचा पोर्शन. सेकंड असेल तुमची 3, आणि इथं असेल थर्ड पण 3 ची, म्हणजे 2 स्टोरीची फर्स्ट आणि म्हणजे ही झालं फाउंडेशन, ग्राउंड आणि फर्स्ट, अशा 2 स्टोरी काय केल्या तर इथं क्रिएट केल्या. ओके, लिंक स्टेप्स करा आणि मी केलं ओके. आला, आणि जी सिलेक्टेड पोर्शन आहे त्याला करा डिलीट. फक्त डिलीट वरती प्रेस ओके. तर ही झाली माझी जिओमेट्री आपल्या बिल्डिंगची. समजलं. आता मी ह्याचा 3D रेंडर व्ह्यू जर बघितला तर इथं दिसतोय 3D रेंडर व्ह्यू. क्लिक करा किंवा राईट बटन क्लिक केला तरी दिसेल. ही झाली तुमची 3D रेंडर. हा फुटिंगचा पोर्शन फर्स्ट फ्लोर, म्हणजे सेकंड, सॉरी ग्राउंड फ्लोअर, आणि हा माझा फर्स्ट फ्लोअर. राईट, ही झाली बिल्डिंग माझी. आता याला म्हणजे ही सिम्पली जिओमेट्री झाली. आता याला मला साईज डिफाईन करायचे, म्हणजे कॉलमच्या साइजेस आणि बीमच्या साइजेस डिफाईन करायचे. तर मी इथं बघते, इथं मला कॉलमच्या साइजेस दिलेल्या आहेत. 600 बाय 300 माझी कॉलमची साईज आहे. पण इथं बीम साईज डिफाईन नाही केलं. तर बीम साईज तुम्ही देताना समजा 0.6 बाय 0.6 किंवा 0.45 बाय 0.45 मी इथं कन्सिडर केलं. ठीक आहे, चला आता मी येते जिओमेट्री मध्ये, स्टार मध्ये. परत जिओमेट्री केली, आता जनरल्स मध्ये यायचं. जनरल्स वरती क्लिक केला, प्रॉपर्टीज वरती जाणार. प्रॉपर्टीज मध्ये आल्यानंतर या साईडला राईट साईडला डिफाईन वरती क्लिक केलं तुम्ही. ठीक आहे, डिफाईन वरती क्लिक केला, रेक्टँगल वरती सिलेक्ट केला तुम्ही, रेक्टँगल. मग इथं साईज डिफाईन करायची. काय साईज असणार आहे तुमची, जसं की माझी साईज आहे इथे, कॉलम करताय का बीम, पहिला कॉलम करताय तर 0.6 बाय 300. आता 0.6 काय आहे आणि 300 काय आहे हे मला माहित असलं पाहिजे. राईट, मग आता याच्यामध्ये 600 साईड कुठली आहे. ओके बघा, 0.3 म्हणजे 300 म्हणजे तुमची विड्थ आहे, 600 तुमची लेंथ आहे. तर मी इथं येते परत. तर लेंथ आपली बघा, झेड डी जो आहे तो ठेवणार मी 0.3 मीटर, म्हणजे 300 mm, आणि वाय झेड असेल 0.6 मीटर किंवा वाय झेड 0.3 मीटर, सॉरी, आणि झेड 0.6 मीटर. ठीक आहे, ऍड केला, हा झाला कॉलम. परत इथेच 0.45 बाय 45 कॉलम असेल, म्हणजे 450 mm, 0.45 ऍड केलं, क्लोज. म्हणजे कॉलम्स आणि बीम्स दोन्ही ऍड केले. ठीक आहे, सिलेक्ट करा फर्स्ट पोर्शन्स. आता इथं असाइन करायचे, 2 वेनी असाइन करू शकता. एक तर इथं जा तुम्ही सिलेक्ट मध्ये, सिलेक्ट मध्ये गेला, इथं दिसते बीम पॅरलस टू एक्स वाय झेड, सो वाय डायरेक्शन. कॉलम म्हणजे वाय डायरेक्शन आहे, सो वाय. सगळे कॉलम सिलेक्ट झाले. असाइन टू सिलेक्टेड बीम्स अँड असाइन. अदरवाइज फ्रंट व्ह्यू मध्ये या, इथे आला. मग प्रत्येक पोर्शन्सला सिलेक्ट करा असं या टाइप मध्ये. कंट्रोल प्रेस बॉटमचा पोर्शन्स, आणि परत कंट्रोल प्रेस याच्या खालचा पोर्शन्स. अरे सिलेक्ट का होत नाही या टाइप. ओके, 2 वेने, एक तर व्ह्यूचा यूज करून पण सिलेक्ट करू शकता, अदरवाइज डायरेक्टली
3D रेंडर व्ह्यू मध्ये गेलात, सिलेक्ट मध्ये जा, बीम पॅरलल्स टू वाय डायरेक्शन, असाइन टू सिलेक्टेड बीम्स, असाइन यस. हे झाले कॉलम साठी. आता बीम साठी परत सेकंड जी प्रॉपर्टी आहे ती बीमची आहे, त्याला सिलेक्ट केलं, सिलेक्ट मध्ये या, परत बीम पॅरलल्स टू एक्स डायरेक्शन फर्स्ट, आणि परत सिलेक्ट मध्ये जाऊन बीम पॅरलल्स टू झेड डायरेक्शन. ओके, सगळे बीम सिलेक्ट झाले, असाइन टू सिलेक्टेड बीम्स, असाइन यस. आलं. आता 3D रेंडर व्ह्यू बघा. तर हे माझं स्ट्रक्चर असेल तर क्रिएट दिसतोय. मग तुम्हाला फ्लोर्स ऍड करायचे त्याच्यामध्ये, तर फ्लोर्स पण ऍड करणार. कसं करणार, आता फ्रंट व्ह्यूला येते, पहिला कट करते, तर सेक्शन्स कटचा व्ह्यू आहे, कट सेक्शन्स इथं वरती टूल्स दिसते, सिलेक्ट, सिलेक्ट टू व्ह्यू, ओके. एवढा पोर्शन सिलेक्ट केला, कट झाला. आता येते इथं आयसोमेट्रिक व्ह्यूला, इथं घ्या 4 नोडेड प्लेटचा पोर्शन, सिलेक्ट करा. आता प्रत्येक रूम वाईज तुम्ही ऍड करू शकता किंवा सगळ्यांसाठी एकच ऍड करू शकता, तुमच्यावरती आहे. मी चारही साईडला एकच ऍड केलं. आता इथं करायचं डिस्प्ले होल स्ट्रक्चर व्ह्यू, क्लिक केलं, ही झाली प्लेट ऍड. मग मी इथं प्लेट कर्सर घेणार, प्लेटला सिलेक्ट, ट्रान्सलेशन्स रिपीट, वाय डायरेक्शन्स, नंबर ऑफ स्टेप्स 2, स्पेसिंग 3 मीटर, आणि इथं केलं ओके. झालंय ऍड. आता 3D रेंडर व्ह्यू मध्ये बघितला तर असा काहीतरी तुमचा प्लॅन जो आहे तो ऍड झालेला. हे मी ऍड केले ते फ्लोर केले, हा स्लॅब नाही. ठीक आहे, हा माझा फ्लोरचा पोर्शन आहे इथे जो ऍड केलाय. तर हा झाला फ्लोरचा पोर्शन. ठीक आहे, समजला. म्हणजे जिओमेट्री पण झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज पण अप्लाय झाल्या. आता सपोर्ट्स वरती येऊया. सपोर्ट्सला क्लिक केलं, क्रिएट फिक्स सपोर्ट्स ऍड करतोय, सो ऍड फिक्स सपोर्टला सिलेक्ट केला. आता सगळ्याच नोट्सला बॉटमच्या द्यायचे, तर फ्रंट व्ह्यू वरती येतं, व्ह्यूचा यूज करायचा. सगळे नोट्स सिलेक्ट करायचे खालचे, असाइन टू सिलेक्टेड नोट्स, असाइन यस. आता बघा इथं जर आयसोमेट्रिक व्ह्यू बघितला तर सगळ्या बॉटम पोर्शन्सला तुमचा सपोर्ट जो आहे तो असाइन झालाय. जर सपोर्टच असाइन नाही केला तर तिथं तुमचा एरर येतो, त्यामुळे चुकायचं नाही. जिओमेट्री क्रिएट केली, जनरल्स मध्ये गेला, प्रॉपर्टीज असाइन केलं, सपोर्ट्स असाइन केला. आता लोड्स. मग लोड्स मध्ये तुम्ही बिल्डिंग्स वरती कुठले कुठले लोड असाइन करताय मला सांगा. बेसिकली डेड लोड असेल, लाईव्ह लोड असेल. त्याच्यानंतर तुमचा येतो, जर समजा विंड प्रेशर ऍक्ट होत असेल. विंड प्रेशर कधी ऍक्ट करतो आपण, जर आयएस कोड्स जर बघितलं तर ज्या बिल्डिंगची हाईट अबोव 12 मीटर आहे, 15 मीटर आहे, ओके, त्या स्टोरीवर, त्याच बिल्डिंग वरती विंड प्रेशर जे आहे ते ऍक्ट होत. ठीक आहे. मग इथं माझे काय 6 तर फीट हाईट आहे त्याची, 6 मीटर, त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे का विंड प्रेशर? नाही. मग डेड लोड असेल, डेड लोड मध्ये आपण काय ऍड करतो मला सांगा. डेड लोड मध्ये आपण सेल्फ वेट असाइन करतो, मग ते प्रत्येक बीमचा सेल्फ वेट असेल. ओके, मग ते तुम्ही ऍड करणार आहे. वॉलचा लोड असेल, आता इथे वॉल तर ऍड नाही केले, तर तुम्ही म्हणाल की मॅम इथं वॉलच नाही, पण तो वॉलचा लोड काहीतरी येणार आहे ना, तो वॉल लोड ऍड करावा लागेल. तो कशात ऍड करतो आपण? डेड लोड मध्ये ऍड करतो, राईट. मग ते कसं काढायचं वॉल लोड, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही तो फॉर्म्युला ऍड करून वॉल लोड कॅल्क्युलेट करू शकताय आणि ते असाइन करू शकताय. ठीक आहे. आता हाईट, तो फॉर्म्युला आहे हाईट ऑफ अ वॉल मायनस तुमची मायनस प्लस, एकदा कन्फर्म करून सांगते मी तुम्हाला. त्याचा फॉर्म्युला एक आहे आपला वॉल लोड कॅल्क्युलेट करायचा, तर त्यांनी तुम्ही वॉल लोड जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे आता प्रत्येक लोड असाइन करताना मोस्टली आपल्याला आयएस कोड्स इम्पॉर्टंट आहेत. आयएस कोडच्या मदतीने जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर्स अनालिसिस करताय त्या केसमध्ये मला आयएस कोड बघायचा आहे. आता डेड लोड असेल, विंड लोड असेल, याच्यासाठी आपण कुठला आयएस कोड यूज करतो? किंवा लाईव्ह लोड, डेड, लाईव्ह आणि विंड, याच्यासाठी आपण कुठला लोड कॅल्क्युलेट करतो? काय आयडिया आहे कुठला लोड करतो आपण? ओके, तर आपल्याला तो आयएस कोड्स पण माहित असला पाहिजे की कुठला आयएस कोड लोड साठी यूज करतो. कारण स्टॅड मध्ये तुम्ही परफॉर्म करताय म्हटल्यावरती मला आयएस कोड्स माहित असले पाहिजे. ओके, मग ते कुठले लोड्स असतील तुमचे? डेड लोड असू द्या किंवा लाईव्ह लोड असू द्या.
त्याच्यासाठी मला IS कोड्स हा माहीतच असला पाहिजे. ओके, आणि त्याच्यानुसारच मी काय करणार आहे इथं. आता जसं लाईव्ह लोड घेते, तर लाईव्ह लोड मध्ये IS कोड्स मध्ये डिफाईन केलंय की तुम्ही जर समजा पोर्च घेत असाल तर पोर्च साठी कुठला IS कोड तुम्ही यूज करताय. सॉरी, IS कोड मध्ये दिलाय की पोर्च साठी लाईव्ह लोड किती असणार आहे, बेडरूम साठी किती असणार आहे, पॅसेज साठी किती असणार आहे. ओके, सो त्याच्याच अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचे इथं कन्सिडर करावे लागतं. मग त्याच्यासाठी मला IS कोड माहित असला पाहिजे. आपण IS 875 पार्ट 1 डेड लोड, पार्ट 2 लाईव्ह लोड यूज करतो, राईट. IS 875, तर तो IS 875 बघितला पाहिजे फर्स्ट. सेकंड असेल तुमचं सिस्मिक लोड असेल, सिस्मिक लोड असाइन करताय स्ट्रक्चर्स वरती, तर सिस्मिक लोड मध्ये तुम्ही जेव्हा लोड असाइन करताय त्या केसमध्ये तुमचा IS कोड कुठला येतो तो. ओके, 1893 2002 अँड 2007 आपला सिस्मिक साठीचा असेल. कॉन्क्रीट असेल तर त्या केसमध्ये आपला 456 2000, आणि स्टील असेल तर IS 800 तुमचा हेच असेल स्टीलचा. ओके, सो हेच IS कोड्स मला माहित असले पाहिजे. प्रत्येक IS कोड्स मधलं ब्रीफ पण तुम्हाला तिथं काय केलं पाहिजे, माहित असलं पाहिजे, जेव्हा तुम्ही स्टॅड वरती ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून वर्क करत असाल. ठीक आहे, आता इथं मी जो वॉल लोडचा फॉर्म्युला सांगितला, आपण जसं डेड लोड मध्ये वॉल लोड ऍड करणार आहे, तर वॉल लोडचा जो फॉर्म्युला आहे तो कसा यूज होतो, तर 2 × लेंथ ऑफ अ वॉल, ब्रॅकेटमध्ये लेंथ ऑफ अ वॉल मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ अ वॉल. ओके, म्हणजे 2 म्हणजे दोन्ही साईडच्या असेल तुमची, इंटू त्याचं साईज असेल, त्याची साईज काय असेल ती, ते तुम्ही काय करणार आहे इथं. सॉरी, ब्रॅकेटमध्ये आपली लेंथ ऑफ अ वॉल मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ अ वॉल. ओके, प्लस तुमची काय असणार तिथं, ब्रॅकेट क्लोज करा, मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ तुमच्या ब्रिकची डेन्सिटी जी असेल ती ती तुम्हाला तिथं काय करायची, ऍड करायची, म्हणजेच वॉल लोड असेल. तो वॉल लोड आपण काय करतोय तिथं कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, मग या पद्धतीनंच तुम्हाला तिथं स्ट्रक्चर्स वरती असाइन करायचे. आता मी लोड केस डिटेल्स वरती आले इथे. ठीक आहे, लोड केस डिटेलला सिलेक्ट केला, फर्स्ट ऍड मध्ये गेली, इथं फर्स्ट असेल डेड लोड. ठीक आहे, मग डेड लोड मध्ये इथे मी टाकलं डेड लोड. आता हे लोड असाइन करायचं याच्या आधी पण बघितलं, ऍड केला, क्लोज. तर डेड लोडला फर्स्ट सिलेक्ट, ऍड वरती घ्या, फर्स्ट इथं सेल्फ वेट ऍड करायचा. सो सेल्फ वेट ऍड केला मी. सेकंड असेल जेव्हा तुम्ही वॉल लोड करतोय तो आपला UDL मध्ये ऍड होतो, तो त्याच्यासाठी मेंबर लोड वरती यायचं युनिफॉर्म फोर्स. मग तो कॅल्क्युलेट करून काहीतरी आला माझा 3.45 असं काहीतरी. ठीक आहे, ऍड डाउनलोड होणार आहे म्हणून -3.45 मी कन्सिडर केला. तुम्ही ते कॅल्क्युलेशन्स करून जसा फॉर्म्युला सांगितला त्या अकॉर्डिंग कॅल्क्युलेशन्स करून ऍड करणार आहे. आता वॉल थिकनेस एक्सटर्नल वेगळी असती, इंटरनल वेगळी असती, थिकनेस पण आपण त्याच्यात कन्सिडर करतो, राईट. सो ती थिकनेस कन्सिडर करून इंटरनल वेगळी एक्सटर्नल वेगळी, जर सेम असेल तर तुम्ही ऍज इट इज अप्लाय करू शकताय. ठीक आहे, मी फक्त एक एक्झाम्पल दाखवते की कसं ऍड करणार. ऍड केलं, ऍड क्लोज केला. ठीक आहे, त्याच्यानंतर परत लोड केस डिटेल्स वरती आलात, ऍड वरती आलात, इथं असेल तुमचा लाईव्ह लोड. लाईव्ह लोडला सिलेक्ट करून इथं तुम्ही टायटल मध्ये लाईव्ह लोडच टाका, ऍड केलं, क्लोज. आता या लाईव्ह लोडला सिलेक्ट करायचं, ऍड वरती येणार, इथं असणार तुमचा फ्लोर लोड. फ्लोर लोड म्हणजेच तुमचा लाईव्ह लोड मध्ये येणारा पोर्शन्स असेल. ठीक आहे, आता या फ्लोर लोड मध्ये जसं डिफाईन केलंय, मी सांगितलं IS कोड्स मध्ये डिफाईन केलंय प्रत्येक रूम वाईज, एरिया वाईज, पॅसेज वाईज. म्हणजे तुमचा समजा पॅसेजचा पोर्शन आहे, किचन आहे, डायनिंग आहे, तर त्याच्यासाठी किती लाईव्ह लोड दिलेला आहे तो IS कोड्स मध्ये दिलेला आहे. मग रेसिडेन्शियल साठी वेगळा आहे, कमर्शियल साठी वेगळा आहे, रो हाऊसेस असतील तर त्याच्यासाठी वेगळा आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे ऍड केला. समजा मी इथे टाकला -3. ओके, ग्लोबली वाय डायरेक्शन रेंज कुठून टाकतोय मी, मिनिमम 3 पासनं मॅक्झिमम 6 पर्यंत. ठीक आहे, आणि मी केलं वायच्या रेंजमध्ये, ऍड केलं, क्लोज केलं, तर हा बाय डिफॉल्ट इथं असाइन झालाय आपला. ठीक आहे, आता 3 to 6 मध्ये इथं झाला असेल, मला खालून पण करायला पाहिजे होता. सिलेक्ट, एडिट मध्ये येते, मिनिमम 1.5, मॅक्झिमम 6, चेंज, क्लोज आला या टाईप. ठीक आहे, सो ऍड झाला. सेल्फ वेट असाइन टू व्ह्यू करते, असाइन, यस, आणि त्याच्यानंतर
हा जो लोड आहे युडीएल तो बीम वरती ऍक्ट होणार आहे. सो त्याच्यासाठी याला सिलेक्ट केलं. सिलेक्ट मध्ये बीम पॅरलस टू एक्स डायरेक्शन, सिलेक्ट अगेन बीम पॅरलस टू झेड डायरेक्शन. असाइन टू सिलेक्टेड बीम्स, असाइन, यस. झाला हा पोर्शन क्रिएट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर कॉम्बिनेशन ऍड करायचं असेल तर लोड केस डिटेल्स इथे करा. ऑटो लोड कॉम्बिनेशन बाय डिफॉल्ट तो घेणार. डिफाईन करायचं असेल तर डिफाईन पण करू शकता. सो इथे केलं कॉम्बिनेशन साठी इंडियन कोड, मी ऑटो लोड कॉम्बिनेशन यूज करते. जनरेट लोड ऍड केलं आणि क्लोज केलं, त्याने जनरेट केलं. बघा 1.5 इंटू लोड 1 म्हणजे डेड लोड, 1.5 इंटू डेड लाईव्ह लोड, लोड 2 म्हणजे. ठीक आहे. आणि हे सगळं झालं त्याच्यानंतर अनालिसिस, ऍड, क्लोज, इथं या अनालाइज, रन अनालाइज आणि सेव्ह. तर असं तुम्ही बिल्डिंगचं अनालिसिस. आता 6 एरर्स दाखवत आहेत मला. एरर्स काय आहे ते पण चेक करावे लागतील मला, कारण एरर्स जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत आपण अनालिसिसचा पोर्शन जो आहे त्याचा रिझल्ट अनालिसिसचा चेक करू शकत नाही. आता बघा इथे एरर्स वरती येऊया. बघा काय सांगतंय, इलास्टिक मॉड्युलस इज नॉट एंटर्ड. इलास्टिक मॉड्युलस इज नॉट एंटर म्हणजे काय आहे, मी जी प्लेट दिली त्या प्लेटला मी थिकनेस कुठं असाइन केलाय, त्याला प्रॉपर्टी कुठं असाइन केलंय, राईट. सो त्याच्यासाठी मी काय करते, परत येथे जिओमेट्री मध्ये, सॉरी जनरल्स मध्ये या. इथं थिकनेस वरती क्लिक करा. इथं थिकनेस द्या, मी दिली समजा 0.12 म्हणजे 120 mm. 0.12 ऍड केलं, क्लोज. आता याला सिलेक्ट करून प्लेट कर्सर घेतला. फर्स्ट प्लेट, कंट्रोल प्रेस, सेकंड, थर्ड. असाइन टू सिलेक्टेड प्लेस, असाइन, यस. आता इथून अनालिसिस करायचं वरती, अनालाइज, रन अनालाइज, सेव्ह. 0 एरर्स येतील. बघा आले 0 एरर्स. म्हणजे एरर्स आल्यानंतर ते रीड करून तुम्हाला तिथं तो सॉल्व्ह करता पण आला पाहिजे. आता 0 एरर्स केल्यानंतरच तुम्ही पोस्ट प्रोसेसिंग मोडला जाऊन त्याचा काय करू शकता, रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता. अप्लाय, ओके. आणि इथं असेल तुमच्या स्ट्रक्चरचं डिफ्लेक्शन्स, रिॲक्शन्स, बीमच्या बेंडिंग मोमेंट्स असेल तो सगळा पोर्शन. ग्राफ्स मध्ये प्रत्येक, आता जो बीम सिलेक्ट केला हा कॉलम असेल, कॉलमच्या पोर्शन्स मध्ये दाखवला. बीम सिलेक्ट केला त्याचं सगळं बेंडिंग मोमेंट्स वगैरे. डिफ्लेक्शन चेंज करायचे बीम्स वर, अॅनिमेशन्स वरती या. इथे करा डिफ्लेक्शन्स, अप्लाय अँड ओके. तर तुम्हाला इथे डिफ्लेक्शन जाणवेल. आता इथे डिस्प्लेसमेंट डिफ्लेक्शन तुम्हाला एवढं काय डिस्प्ले होत नाहीये स्ट्रक्चर्सचं. ठीक आहे. जर डिफ्लेक्शन असतं तर तो पोर्शन तुम्हाला असा इथे डिफ्लेक्ट झालेला दिसला असता. सो या टाईप मध्ये तुम्ही एखाद्या बिल्डिंगचा, आता मी याच्यामध्ये फक्त तुमचा डेड आणि लाईव्ह लोडच टाकलाय. तुम्ही जर सिस्मिक लोड ऍक्ट केला, विंड लोड ऍक्ट केला तर तो रिझल्ट तुम्हाला अजून थोडासा जास्त दिसेल. आता हे झालं मी अनालिसिस केले, यातच मला डिझाईन करायचे. तर मी काय येते, परत येते मॉडेलिंग मध्ये, डिझाईन कडे आला. डिझाईन मध्ये रिझल्ट दिसेल ना. डिझाईन केल्यानंतर कॉन्क्रीटला सिलेक्ट करायचं. इथे करायचा IS कोड 456. ठीक आहे, केला. पहिला सिलेक्ट पॅरामीटर्स करायचे. सिलेक्ट पॅरामीटर्सला सगळे इकडे अवेलेबल मध्ये आणायचं. हे सिलेक्टेड या आरोच्या मध्ये अवेलेबल मध्ये. आता आपण काय काय डिफाईन करतो कॉन्क्रीटमध्ये, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, त्याच्यानंतर FY मेन म्हणजे इल्ड स्ट्रेंथ ऑफ रेनफोर्समेंट. ओके, मेन रेनफोर्समेंट, शेअर रेनफोर्समेंट दोन्ही पण. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, इल्ड स्ट्रेंथ ऑफ मेन रेनफोर्समेंट, इल्ड स्ट्रेंथ ऑफ शेअर एन्फोर्समेंट. मग तुम्हाला बारच्या साइजेस डिफाईन करायचं असेल तर मिनिमम साइज रिक्वायर्ड फॉर मेन बार, मिनिमम साइज रिक्वायर्ड फॉर सेकंडरी बार. ओके, ऍड केलं इकडे सिलेक्टेड पॅरामीटर्स. ओके केला. आता याचं डिफाईन कडे. सो डिफाईनला क्लिक. फर्स्ट आहे एफसी म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ कॉन्क्रीट. मग किती ग्रेडचा कॉन्क्रीट यूज करणार आहे तुम्ही. समजा मी दिला M30, तर 30 इथं आहे किलो न्यूटन. 30 कुठल्या आपल्या न्यूटन पर mm². इथं आहे किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो 30, 1, 2, 3. ओके, म्हणजे झालं तुमचं 30 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, 30 ऍड केलं. परत या FY मेन कडे. FY मेन ग्रेड ऑफ स्टील जो म्हणजे इल्ड स्ट्रेंथ ऑफ स्टील आहे ती मेन रेन्फोर्समेंटची किती आहे आणि सेकंडरी रेन्फोर्समेंटची किती आहे. 415 ऐकलंय असं काय, 415, 250. ओके, सो ती असते आपली इल्ड स्ट्रेंथ ऑफ स्टीलची असेल तुमची. सो इथं मी ऍड करते 415, 1, 2, 3. ओके, कारण इथे युनिट किलो न्यूटन आहे. आपल्याला ते आपण जे घेतो 415 ते न्यूटन मध्ये असतं म्हणून. ऍड केलं. परत FY सेकंडरी अगेन
4 1 5 1 2 3. ओके, ऍड. परत मिनिमम बार साईज तुम्हाला किती ठेवायचा आहे मेन बारचं. ओके, मेन बारचे मिनिमम बार साईज तुम्हाला 10 ठेवायचे, 8 ठेवायचे, 6 ठेवायचे. ठीक आहे, मी समजा इथे 10 ठेव. सेकंडरी जी आहे त्याची 6 ठेवली किंवा 8 ठेवा. ओके, ऍड करा. मेन ऍड नाही केलं का? एकच मिनिट आपण चेक करू तिथं मेन बार साईज ऍड केली का नाही केली. डिफाईन मेन बार 10 ऍड केलं, क्लोज. ठीक आहे, आता येतं कमांड्स. आता हे सगळे जे ऍड केलेत सगळ्या ज्याच्या पुढे क्वेश्चन मार्क दिसतो तो सगळा असाइन टू व्ह्यू करायचा. असाइन टू व्ह्यू, असाइन यस, कारण सगळ्यांसाठीच प्रॉपर्टी अप्लाय करायची. असाइन टू व्ह्यू, असाइन यस, असाइन टू व्ह्यू, असाइन यस. परत खाली पण असाइन टू व्ह्यू, असाइन यस. इथे पण असाइन टू व्ह्यू, असाइन यस. झाले, सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण इथं असाइन टू व्ह्यू केल्या. आता असेल कमांड्स मध्ये. कमांड्स मध्ये म्हणजे आपण त्याला आता डिफाईन करायचं. इथं असेल डिझाईन बीम, ऍड केलं. डिझाईन कॉलम, ऍड केलं. डिझाईन इलेमेंट म्हणजे फ्लोअरचा पोर्शन, ऍड केला. आणि टेकऑफ, टेकऑफ म्हणजे जे काही ऍड केलंय ते बरोबर आहे का चेक करायसाठी. ऍड आणि क्लोज. झालं, तिन्ही सगळ्या पोर्शन इथे ऍड केला. आता डिझाईन बीम म्हटलं फक्त बीमला असाइन करायचं. सो परत सिलेक्ट मध्ये या. बीम पॅरलस टू एक्स डायरेक्शन, सिलेक्ट अगेन बीम पॅरलस टू झेड डायरेक्शन. बीम्सला जेवढे बीम्स आहेत सिलेक्ट झाले. असाइन टू सिलेक्टेड बीम्स, असाइन यस. आता कॉलमचा पोर्शन फक्त कॉलम, डिझाईन कॉलम, कॉलमलाच असाइन करायचं. सिलेक्ट मध्ये जा. बीम पॅरलस टू वाय डायरेक्शन, असाइन यस केलं. इलेमेंट जो आहे तो जेवढ्या काही प्लेट्स आहेत त्यांना करायचा. सो प्लेट कर्सर, फर्स्ट प्लेट, कंट्रोल सेकंड आणि थर्ड. सो असाइन टू सिलेक्टेड प्लेट्स, असाइन, असाइन यस. झाले असाइन सगळ्यांचा. आणि आता परत अनालिसिस, ऍड, क्लोज, अनालाइज, रन अनालाइज आणि सेव्ह. सो इथं तुमचं डिझायनिंग जे आहे ते परफॉर्म होईल बघा. 0 एरर्स. गो टू प्रोसेसिंग मोड, डन. आणि सॉरी एकच मिनिट येते. मॉडेलिंग, रन अनालाइज इथं. आता इथं करते व्ह्यू आउटपुट फाईल, डन. आणि इथं चेक करा तुमचं रिझल्ट. डिझाईनचा जो रिझल्ट आहे तो मला तिथं काय करायचंय चेक करायचं. हे बघा इथं झालं. रिझल्ट वरती क्लिक करा, कॉन्क्रीट डिझाईन, आणि इथं तुमचा रिझल्ट असेल. प्रत्येक ग्रेड कुठली आहे स्टीलची, कॉन्क्रीटची, त्याच्यानंतर FY मेन म्हणजे तुमचा, आणि FY सेकंडरी किती आहे, लेंथ किती आहे, साईज काय दिली बीमची, कव्हर किती प्रोव्हाइड केलाय. ओके, त्याच्यानंतर याचा तुमची डिटेलिंग आली रेनफोर्समेंटची. ओके, टॉपनी बॉटमनी मग किती डिस्टन्स स्पेसिंग वरती आहे ते सगळं. ओके, आणि फायनल जेव्हा तुम्ही बघताय शेअर, बघा शेअर रिझल्ट पण इथं दिलेला आहे तुम्हाला. हा आपला टोटल रिझल्ट आहे. आणि फायनल तुम्हाला क्वांटिटी पण भेटते की किती क्वांटिटीज तुम्हाला रिक्वायर्ड आहे. आता हा प्रत्येक लेंथ वाईज बीमचं कॅल्क्युलेट करतो. लास्टला जेव्हा येत आहे कॉन्क्रीटची, बघा आता जी आपण 2 स्टोरी बिल्डिंग केली त्याच्यासाठी 71.5 मीटर क्यूबचा कॉन्क्रीट रिक्वायर्ड आहे. आणि इथं दिलंय ते स्टील रिक्वायर्ड आहे एवढं. ओके, 36588 एवढा स्टील स्टिक. हा झाला माझा डिझाईनचा रिझल्ट. कळलं, असं असेल तुमचं अनालिसिस आणि डिझाईन. ओके, या टाइपमध्ये तुम्ही अनालिसिस आणि डिझाईन जे आहे एखाद्या स्ट्रक्चरचं ते करत शकताय. मग हे जसं मी बिल्डिंग दाखवलं तसं तुम्ही वॉटर टँक असू द्या, टॉवर असू द्या, ट्रस असू द्या, एखादं वेअर हाऊसेस असू द्या, तर त्याचा पण अनालिसिस आणि डिझायनिंग तुम्ही इथं परफॉर्म करू शकता. कॉन्क्रीट असेल किंवा स्टील असेल. जसं आता वेअर हाऊसेस आहे म्हणजे ट्रसेसचा पोर्शन आहे, टॉवर आहे, तो कसा ट्रान्समिशन जे टॉवर असतील ते आपले स्टीलचे असतात, तर तुम्ही स्टील डिझाईन तिथं परफॉर्म करणार आहे. बिल्डिंग असू द्या, वॉटर टँक असू द्या, हे कशा देणार आहे तुमचं कॉन्क्रीट मध्ये येणार आहे. सो इथं कॉन्क्रीट डिझायनिंग असेल ते परफॉर्म. ओके, समजलं. या टाइप मध्ये बिल्डिंग वगैरे एवढंच आहे की तुम्ही जेव्हा एखादं स्ट्रक्चर्स डिझाईन करताय स्टँडमध्ये, त्या केसमध्ये मला IS कोड माहीत असणं पाहिजे. IS कोडचे स्पेसिफिकेशन्स माहीत पाहिजे. कारण जेव्हा आपण लोड्स असाइन करतो अकॉर्डिंग टू IS कोडच इथं काय करतो कॅल्क्युलेशन्स करून असाइन करतो. ठीक आहे, अंदाजे मी इथं काही करू शकत नाही. समजलंय, क्लिअर आहे. सो प्रॅक्टिस करा बिल्डिंग डिझायनिंगची. ओके, नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण याचा पुढचा पार्ट जो आहे तो कंटिन्यू करूया. ठीक आहे.
थँक्यू.